नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एका ऑडिओ लेक्चरमध्ये आपल्या टेलिग्रामच्या मी म्हणलो होतो की अभ्यासामध्ये वडापाव स्ट्रॅटेजी वापर करा. त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना मी एक्सप्लेन केलं की वडापाव स्ट्रॅटेजी काय आहे. परंतु नंतर पोरांचे मेसेज यायला लागले, सर तुम्ही वडापाव स्ट्रॅटेजी सांगितली पण थोडं इसकटून सांगा ना. कसं इसकटून सांगा ना असं म्हणतात ना, थोडं थोडं काय करा, डिटेलमध्ये सांगा, असंच पोरांमध्ये प्रश्न पडले. मग आपण काय करणार आहोत या लेक्चरमध्ये, खूप कमी मिनिट, जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ बघा, वडापाव स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. चला, वडापाव स्ट्रॅटेजी माझा परिचय तुम्हाला आहे, डबल सांगण्याची आवश्यकता नाही, थोडाफार शेअर करतो. मी सहाय्यक आयुक्त किंवा त्यालाच मुख्याधिकारी सुद्धा म्हणतात, राज्यसेवेतून 2021 साली, ACST सहाय्यक राज्यकर आयुक्त 2022, उपाधीक्षक भूमी अभिलेख 2020च्या ह्या राज्यसेवेच्या परीक्षा आहेत. ते परीक्षांचे इयर दिलेले. त्याच्या अगोदर 2019 मध्ये ASO, त्याच्यानंतर SID आणि कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा जी नगरपालिकेची एक्झाम होती, या परीक्षा दिलेल्या आहेत. सध्या जर तुम्ही राज्यसेवेवरती फोकस करत असाल आणि राज्यसेवेचे तुम्हाला बाबा व्यवस्थित काय करायचं, टेस्ट सिरीज सोडवायची असेल, तर आपली MGTची टेस्ट सिरीज आहे. ॲपचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या थ्रू तुम्ही ते जाऊ शकता, मग तुम्हाला बघता येईल टेस्ट सिरीज. चला, आता आपण काय करणार आहे, वडापाव स्ट्रॅटेजीवर आपण येतोय. ही आपली राज्यसेवेची बॅच सुद्धा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा रेकॉर्डेड बॅच आहे. खूप कमी म्हणजे 152 व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये सगळे विषय जे GS चे विषय त्याच्यामध्ये लेक्चर्स घेतले आहेत. प्रिंटेबल नोट्स आहेत. व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे. बघू शकता ॲपमध्ये बॅच आहे. चला, आता आपण येऊया वडापाव स्ट्रॅटेजीवरती. आता बघा, वडापाव असा असतो, तुम्ही खाल्लेला आहे, बघितलेला आहे. दररोज म्हणजे आठवड्यातनं एक तर दिवस आपण वडापाव खातो, असं असतं 5-6 वाजता. तर त्याच्यामध्ये काय, पाव आहे, त्याच्यामध्ये वडा आहे, चटणी टाकलेली असते, मिरची असते आणि खाली वडा असतो. म्हणजे असं तुम्ही ते वडा धरता आणि खाता. सेम तेच डोक्यात ठेवायचं. पावाचे जे दोन भाग आहेत, वरचा आणि खालचा, याचा काय अर्थ आहे म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आणि वड्याचा काय अर्थ आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजेच बघा, याच्यामध्ये पहिलं काय, रीडिंग, त्याच्यानंतर सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि आपलं रीडिंग. या सिक्वेन्सने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आपला जो अभ्यास आहे तो वडापाव सारखा दिसेल. तीच आहे आपली वडापाव स्ट्रॅटेजी. सुरुवातीला कोणताही विषय घ्या, कधीही अभ्यास करत असाल, म्हणजे मुख्यच्या वेळे असो, पूर्वच्या वेळेस असो, किंवा कोणत्याही स्टेजेसवरती, किंवा कोणत्याही पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षेसाठी, मग ती कंबाईनची असो किंवा राज्यसेवा, तुम्हाला या स्ट्रॅटेजीचा नक्की फायदा होणार आहे. कोणताही विषय सुरुवात करत असताना तुम्ही काय करता, वाचायला सुरू करता. म्हणजे एक पुस्तक घेता एका विषयाचं, ते वाचायला सुरुवात करता. बेस्ट पहिलं स्टेप तीच आहे की तुम्ही वाचायला सुरुवात केलं पाहिजे. ब्लँक माइंडेडनी पुस्तक वाचायला सुरुवात केलं पाहिजे. म्हणजे एक रीडिंग तुमची झाली. पुस्तकं वाचू नका, बुक्स नका, एका विषयाचं एक पुस्तक. मी हमेशा लेक्चर्समध्ये सांगत असतो, 1 सब्जेक्ट 1 बुक. मग त्याच्यातनं थोडंफार कमी जर येत असेल तर चालेल, परंतु एका विषयासाठी एकच पुस्तक वाचायचं आणि एकच पुस्तक अनेक वेळा वाचायचं. हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. किती, अनेक वेळा वाचलं पाहिजे, तर तुम्हाला ते जो विषय आहे तो स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला मार्कमध्ये कन्व्हर्जन करून देणार आहे. मग तुम्ही पुस्तक चूज केलेलं आहे, तुमचं पुस्तक ठरलंय की या विषयाला आपल्याला हे पुस्तक वाचायचं आहे. तुम्ही वाचायला घेतलं, पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचून काढा. त्यानंतर तुम्ही काय केलं, तर विषय समजून घेतला. आपल्याला MPSC ला काय येणार आहे हे नका बघू, विषय समजून घ्या. त्या पुस्तकातनं विषय समजून घेतला. त्याच्यानंतर आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आपला सिलेबस वाचून घ्या. आपण जे पुस्तक वाचलेलं आहे ते सिलेबसमध्ये किती बसतं. जसं मिरची वडापावमध्ये आपण थोडी खात असतो ना, तसं सिलेबस हा आपल्याला थोडा थोडा माहिती देत असतो, आपली चव वाढवतो त्या विषयातली. म्हणजे आपण काय करणार आहे, सिलेबस वाचून काढणार आहे. म्हणजे आपण वाचलेलं ते सिलेबसमध्ये दिसतंय. त्याच्यानंतर आपण एक रीडिंग केलेली आहे. मग आपल्याला वडापाव सारखं क्वेश्चन पेपर, आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर वाचायचे आहेत. आता गल्लत काय होते बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सर काय करायचं, हा मोठा लय प्रश्न असतो पोरांना. आपण देतो कोणती,
राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईन पूर्व, म्हणजे पूर्व परीक्षा आपली फोकस असते आणि आपण सोडवतो 21,000 किंवा 22,000 जो काही प्रश्नसंच आहे हा सोडवला पाहिजे, हे बेस्ट आहे. परंतु आपली चूक कुठं होते? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, पूर्व परीक्षा मग ती कोणती, कंबाईनची असो किंवा राज्यसेवा असो, इथं विचारले जाणारे जे प्रश्नांचं काठिण्य पातळी किंवा प्रश्नांची पद्धत आहे ना, ती पूर्ण वेगळी आहे. विषय एकच असतो, पुस्तक एकच असतं, परंतु विचारले जाणारे प्रश्न हे वेगवेगळे असतात. तसंच मुख्य परीक्षा घ्या, कंबाईनची मुख्य परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा याच्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं एक बेसिक लक्षात ठेवायचं, जसं हे वडापाव जे म्हणतोय आपण, ज्या परीक्षेला आपण फोकस करतोय तोच इथं वडा ठेवायचा आहे. नाहीतर तुम्ही काय करताल, इथं वडापावच्या ऐवजी काय पण टाकून दिलं तर चव लागेल का? नाही चव लागणार. लक्षात ठेवा, तुम्ही पूर्व परीक्षा फोकस करत असाल, राज्यसेवेची पूर्व परीक्षा करताय, तर राज्यसेवेचे जे PYQ आहेत ते व्यवस्थित तुम्हाला पाठ असले पाहिजेत किंवा त्याच्यावरती तुम्हाला समजलं पाहिजे की राज्यसेवेला काय विचारलं जातं. तुम्ही कंबाईनची एक्झाम आली, त्या कंबाईनचे पूर्व परीक्षेचे जे प्रश्न आहेत ते व्यवस्थित वाचले पाहिजेत. तुम्हाला पूर्व परीक्षा समजली, कंबाईन पूर्व, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न समजले, कसं विचारते हे समजलं, त्याच्यानंतर मग तुम्ही जा 21,000 प्रश्नसंच सोडवा, 22,000 प्रश्नसंच सोडवा, तो तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. परंतु परीक्षा फोकस करत असताना ज्या परीक्षावरती आपण फोकस करतोय त्या परीक्षेचे पेपर आपण सोडवले पाहिजेत, तेव्हाच तो पेपर किंवा ती परीक्षा आपल्याला थोडीफार समजेल. म्हणजे सुरुवातीला ब्लाइंड आपण तो विषय वाचला, सिलेबस वाचला त्या विषयाचा, क्वेश्चन पेपर ज्या परीक्षेला फोकस करतोय त्या पेपरचेच अगोदरचे पेपर 5-7 वर्षाचे आपण अभ्यासले, त्याच्यावरती कमांड आणली आणि त्याच्यानंतर मग हातात काय केलं, डबल पुस्तक घेतलं. हे आपण केलं पाहिजे प्रत्येक विषयाचं एकेका वेळेस. मग हे किती दिवसात केलं पाहिजे? मग सर रिडिंगला 8 दिवस जातात, मग पेपर सोडवायला 5 दिवस जातात, पुन्हा रिडिंगला 8 दिवस जातात, असं 15 दिवस आमचं एकाच विषयाला जातं, असं अजिबात नाही. 3-4 गोष्टी इथं लक्षात ठेवा. पहिली, आपली वडापाव स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली. रीडिंग, क्वेश्चन पेपर, सिलेबस आणि रीडिंग असं तुमचं ह्याच्यामध्ये असणार आहे. दुसरा, 1 सब्जेक्ट 1 बुक, बरोबर, 1 सब्जेक्ट 1 बुक. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी काय झालं, प्रत्येक सोमवारी न्यू सब्जेक्ट सुरू झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी तुमचा नवीन सब्जेक्ट सुरू झाला पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही अभ्यासात ठेवा. मग तुमची जी वडापाव स्ट्रॅटेजी आहे ती प्रत्येक परीक्षेला उपयोगी येणार आहे मित्रांनो. हे तुम्हाला फायद्याचंच असणार. ओके, तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी मेंटरशिप, कृष्ण अर्जुन मेंटरशिप आपण जानेवारीपासून सुरू केलेली आहे. त्याचे कोणत्याही वेळेस तुम्ही प्रत्येक पेपरसाठी म्हणजे परीक्षेसाठी जॉईन करू शकता. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा याच्या बाबतची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लिंक नसेल तर टेलिग्रामवरती जा, MPSC ग्रो टुगेदर सर्च करा, तुम्हाला चॅनल मिळून जाईल. आणि मेंटॉर तर तुम्हाला माहीतच आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओ चांगला वाटला. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचे किंवा कशा प्रकारचे व्हिडिओ आवश्यक आहेत त्याची कमेंट सेक्शनमध्ये माहिती द्या, किंवा तुम्हाला जे विषय किंवा कोणता सब्जेक्ट पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.